नाही ना पक्षाला नाही, आपलं मतदान त्या नोटाला करावं. काही जणांचं तसं म्हणणं आहे त्याच्यात. म्हणजे हे एकूण याचं काम आहे ते सार सांगायला लावलं तुम्हाला माहित असं अवकाशात काय नसं तुम्हाला एकच माहित होईल तुमचं वैयक्तिक दिलेलं. दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार. त्यामुळे दुसऱ्याचं काय एकूण सार काढलाय फक्त याच्यातला. कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालू. हे सार थोडं थोडं तुम्हाला सांगलो. याच्यावर तुम्ही समजून घ्या, परिवर्तन पण करा स्वतः. आपण बघा किती फरक जाणं गरजेचं आहे आणखीन पण. काहींचं म्हणणं आहे ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीचं म्हणणं आहे. काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलंय. आपले काही प्रमुख बांधव नसतील का काम करणारे समाजाची, फक्त तेवढ्याच बैठकी, फक्त तेवढ्याचीच. आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा 3 प्रकारात. पूर्ण पाठिंबा दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा, तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये, चौथ्याच्यात आपलं मताचं ध्रुवीकरण होईल. आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे. आणि प्रमुखांनीच घेतली म्हणजे त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं, त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं. ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते. ठराविकांनी घ्यायचं. आता तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं, तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात असं समजा, मी इकडं असं समजायचं मनात माझ्या, त्याला काय दिसतंय मी पुढे मी काय दिसणार आहे का त्याला. ली 50 जणांचं नाव ती टाकून समजा आपणच आपली एकमेकाची फसवणूक करतोय असं त्याच्यातून एकूण लक्षात थोडंसं आल्यासारखं वाटतंय की बसल्या बसल्याच काही नाव लिहिले. आता ह्या सगळ्या सांगितल्यात म्हणजे हे एकमेकाला आपल्याला डोक्यात आपलं परिवर्तन करून पुढे जायचं आपल्या याच्यातून म्हणून सांगायला लागलं. याच्यातून ते पुढे जायचं आणखी बदल करून आपल्याला आता इथून पुढे तरी अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाही, सुधारायच्यात आपण सगळ्यांनी. काय काय नाही तर गडबडीत रचित लिहिले कागदाव आणि दलितच आणून दिले मला. कागद सुद्धा पांढरे नाही घेतले, ते जे सापडते त्याच्यावरच लिहिले. काहींचं म्हणणं असं सुद्धा आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आपला छळ केलाय त्यांना मतदान अजिबात द्यायचं नाही आणि अपक्ष उमेदवार उभे करायचे. काहींचं हे सुद्धा म्हणणं. काहींचं म्हणणं आहे शेकडो फॉर्म भरले ते नको, त्याच्यात मताचं खूप हे होईल आणि ते बरोबर सुद्धा आहे. हे विषय तर मलाही योग्यच वाटलाय. काहींनी असं काय लिहिलंय की राजकारणात आपण गेल्यामुळं किंवा हे विषय सुरू झाल्यामुळं आरक्षण विषय मागं पडत चालला. लोकांना प्युअर इयर त्या राजकारणाचं झालं. आणि ते मला सुद्धा मान्य की जे मूळ ज्याच्यात आपली जात मोठी होणार आहे तेच मागं पडायला लागले आणि ज्याची गरज नाही तेच पुढे आले, तेच पुढे आले. याला वरबडू शकता ना, काय जायची गरज आहे का? दनादन वरबडायची सगळी. काहींनी असं लिहिलंय आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची ताकद दाखवा, आपल्या मताची शक्ती सुद्धा दाखवा. मग पर्याय मात्र त्यांनी काही लिहिलेलं नाही तिथं. पण असं सुद्धा लिहिलेलं की त्यांचे जे डाटा होता एकूण जिल्ह्याचा तालुक्याचा त्याचा सार असा निघतो.
सगळ्याचा की आपण उमेदवार उभा न करता